थेट जाऊयात शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत। दहशतवाद याला चालना मिळू शकते। काल किंवा परवा 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून आले आणि नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले। वेगळी वेगळी नावं आहेत, ते सगळे बोर्डिंग त्यांचे जप्त करावे लागले। कोणी म्हणतात ते AP अनंतराव या नावाने आले, AP अनंतराव, कोणी म्हणतात A पवार या नावाने आले। सातत्याने वेश पालटून आले, दाढी मिशा लावल्या होत्या, मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतः सांगतायत। या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे। अनेक कलावंत या महाराष्ट्रात रंगभूमीला गेले। विष्णुदास भावे यांनी 1842-44 साली रंगभूमीची स्थापना केली। त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत। प्रश्न तो नाहीये, प्रश्न तो नसून विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे, ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्ली सारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत। याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात, नाव बदलून वेश पालटून। दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहित नाही, किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केलाय का? अनेकदा दाऊद इब्राहिम, टॅगर मेमन, छोटा शकील यांना सुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबई दिल्लीमध्ये? हे अनेक प्रश्न आहेत। याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे की जे सांगतायत। माझ्या माहितीप्रमाणे एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की ते सुद्धा वेश पालटून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले। त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये। मौलवी त्यांना शोभतं ते, जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले, मौलवीच्या I repeat, आणि अमित शहाना भेटले नाव बदलून। अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही। एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही। खोटं, याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवली। त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादाला प्रेरणा दिली. आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख लोक याच्यावर चर्चा करणार आहोत. आमच्यासाठी अत्यंत गंभीर हा विषय आहे. प्रश्न अजित पवारांचा किंवा अमित शहाचा नाही आहे. या देशामध्ये चीन का घुसलाय, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसतायत, हे अमित शहा एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. तालीम त्यांनी दाखवून दिली आहे. आता तुम्ही मुंबई बँकेचा प्रश्न जो आहे त्याच्याविषयी बोला. हो, काय घोटाळा काय आहे, काय गरज काय आहे विकण्यासाठी? जशी महानंदा विकली, हे काय करतील याचा भरोसा नाहीये. जरी त्यांनी वेबसाईट वरून त्यांच्या तो जी आर रद्द केला असला तरी माझ्याकडे तो जी आर आहे. या चोऱ्या लांड्या लवाड्या त्या चाललेल्या आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, त्या लपून राहणार नाहीये. 3 एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती. पण हे भांडं उघडं होईल, हे भांडं उघडं होईल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली. पण पुरावे समोर आहेत. बघा, वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील. आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही. आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. अनेकांना म्हणजे यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला. असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं, जे राज्यस्तरावरचे नेते आहेत. पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता, क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना, हे जरा शब्द थांबवा. भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या. आता 270 फारच कमी आकडा आहे या सरकारसाठी. आमदार खरेदी करायला जर 3,000-4,000 कोटी खर्च करतात तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 200-250 कोटीमध्ये काहीच नाही. महाराष्ट्रावर साधारण 8 लाख कोटीचं कर्ज आहे. 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. वित्त आयोगाने ताशेरे मारलेले आहेत, राज्याच्या अर्थ मंत्रालयाने ताशेरे मारलेले आहेत. तरीही स्वतःच्या प्रसिद्धीची जी खाज आहे ती काय यांची भागत नाही. बघा, मी सुपारी बाजाराबद्दल बोलत नाही. वारंवार चालले. कधी काळी लोकसभेत त्यांची वेगळ्या पक्षाची सुपारी होती, विधानसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी आहे. महाराष्ट्रात सुपारीचे जे पीक आलेलं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात सुपारीचं पीक आलेलं आहे बरं का. तशा सुपाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गट कनोटेला बांधून सुपाऱ्या फिरत असतात. हव्या तेव्हा फोडायच्या, कातरायच्या. काय आपलं जर तुम्ही बजेट पाहिलं, हे काय केंद्रीय बजेट वाटतच नाही ना. ज्याला आपण युनियन बजेट म्हणतो, ते युनियन बजेट म्हणजे देशाचं बजेट असतं. पण या केंद्रीय बजेटमधून या देशातले जवळजवळ 17 ते 18 राज्यही वगळले आहेत, प्रमुख महाराष्ट्रासह. आणि मग शेतकऱ्यांना समर्थन मूल्य मिळेल त्यांच्या शेतमालाला असं आम्हाला वाटलं होतं या बजेटमध्ये. पण शेतकऱ्यांना समर्थन मूल्य नाही, पण सरकारला ज्यांनी पाठिंबा दिला त्या समर्थनाचं मूल्य, ते समर्थन मूल्य, सरकारचं समर्थन मूल्य हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना
हजारो कोटींनी देण्यात आलं. चला, थँक्यू. एका पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आलंय. पत्रकारांना संस्थेमध्ये एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं आहे. संस्थेमध्ये त्यांना वार्तांकन करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नाहीतरी मी स्वतः पत्रकार आहे, पण गेल्या काही काळामध्ये ज्या प्रकारचं वार्तांकन सुरू होतं एकतर्फी, त्याला बहुतेक मोदी कंटाळले असतील आणि विशेषतः विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी आल्यामुळे आणि एक मजबूत विरोधी पक्ष आल्यामुळे लोकसभेतलं राज्यसभेतलं माहोल पूर्ण बदललाय. तो माहोल त्याचं रिपोर्टिंग होऊ नये म्हणून यांना बंद करून ठेवलं का, हे आता त्यांनी सांगावं. लोकसभा स्पीकर या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले की जे शेतकरी आहेत ते संस्थेच्या प्रेमास्पद बोलले, त्यामुळे आम्ही नियम लावले आहेत. पण यापूर्वी जेव्हा सरकार बसलं होतं त्या अनेक चित्रपट अभिनेत्री आल्या, त्या अनेक सरकारबद्दल बोलले त्यावेळी कुठे नियम लावले होते आणि त्यांनी पूर्ण पाहिजे. अनेक चित्रपट कलाकार आले, त्यानंतर गॅलरीतून भारत माता की जय, मोदी मोदी करणारे अनेक त्या काळामध्ये झुंडीच्या झुंडी त्यांनी घुसवल्या होत्या. पण या सरकारला कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या घामाचा त्रास होतो आणि राहुल गांधी त्यांची पीडा आहे. राहुल गांधी त्यांची सगळ्यात मोठी पीडा आहे या सरकारची, आणि ही पीडा काय दूर होणार नाही, ही इडापिडा काय दूर होणार नाही. या पिढीमुळे या सरकारचा अंत होणार आहे. चला, थँक्यू. तर मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वेषांतराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. तर आमदार खरेदी करण्यासाठी 3 ते 4 हजार कोटी वापरले जात असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणालेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.